तर राहूचा आलेला आहे अजून एक नवीन गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. बघूया आपण ते काय आणलंय ते. का रे नको बोलू? सरप्राईज का तुला? अच्छा सरप्राईज आहे. अच्छा सरप्राईज आहे. काम कर ना, डोळे बंद कर. आता अनबॉक्सिंग करू. हा अनबॉक्सिंग करूया. डोळे बंद कर. मग बघूया काय आणलंय तुझ्यासाठी. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो राहूसाठी अजून एक बर्थडे गिफ्ट आलंय. माझ्या गेल्या 2 ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, राहूला यावर्षी फुटबॉल प्रचंड आवडायला लागलाय. सो त्याने मला आधीच सांगितलं होतं, मला आणि पुष्करला, की मला फुटबॉल किट हवंय. सो मी तुम्हाला शॉपिंग दाखवलं होतं. सो राहू तयार झालाय. जर्सी, त्याची पॅन्ट, फुल सॉक्स आणि फुटबॉलचे स्टड्स. बॉल तर राहूकडे ऑलरेडी आहे. सो हे एक गिफ्ट ऑलरेडी झालं होतं आणि अजून एक गिफ्ट त्याला आम्ही मागवलंय, ते आज आलंय. सो आपण ते बघूया काय आहे. अनबॉक्सिंग करायच्या आधी पहिले दूध पिऊन घ्यायचं. आमचा चहा सुद्धा रेडी आहे. सो आम्ही चहा वगैरे पिऊन घेऊया, दूध पिऊया आणि मग तुला ते गिफ्ट बघायला मिळेल काय आहे. गिफ्ट आपण बघूया काय आहे ते. पहिले आम्ही पटकन चहा पिऊन घेतो आणि राहू तयार झालाय पूर्ण फुटबॉलच्या एकदम, त्याचा तो सगळा ड्रेस वगैरे घालून. सो चहा पिऊन झाल्यानंतर त्याला खेळायला सुद्धा घेऊन जाणार आहे. दूध नकोय ना तुला? नकोय त्याला ते गिफ्टच मागायचे. मला इथे संध्याकाळी दूध नाही. अच्छा गिफ्ट आलंय म्हणून का? हा एरवी तर दूध दूध पाहिजे असतं. बघितलं चेंज एकदम. आज गिफ्ट आलं. तो बघ कसा करतोय. तो आज उपास सुद्धा करेल असतो गिफ्ट साठी. थांबा थांबा थांबा. चहा पिऊन होऊ दे मग करूया का आधी, पण आपला चहा चला. चहा आणि दूध पिऊन झाले. आता आपण अनबॉक्सिंग करूया राहूचं गिफ्ट. दूध कुठे प्यायला आहे? नाही प्यायला? प्यायलाच नाहीये, आपणच प्यायलो. मला वाटतं प्यायला. ठीक आहे काय असेल सांग, पहिले सांग काय काय असेल. एकटा खेळायचा बॉल. हा कुठला बॉल? एकटा खेळायचा म्हणजे घरी खेळायचा फुटबॉल. ना फोनवरती ऐकलं वाटतं त्याने. फोनवरती बोलताना ऐकलं का तू? आता मी खेळणार. तर हा आहे एअर पॉवर्ड होवर बॉल, जो आपल्या टाईल्स वरती आपण खेळू शकतो. लहान मुलं जे असतात ती आपला जो नॉर्मल बॉल असतो तो कुठेही मारतात, काही तुटू शकतं, फुटू शकतं. हा बॉल आपल्या जमिनीवरतीच राहतो, टाईल्स वरतीच राहतो, फ्लोअर टू फ्लोअर फिरतो. आणि वॉल वरनं तो परत आपल्याकडे येतो. सेल आहेत का ह्याच्यात का नाही? सेल आहेत का बघ. नाही तो चार्जेबल आहे ना, वायर असेल. वायर दिली आहे का? हो आहे. तर हा चार्जेबल आहे आणि हा बघू शकता. हे सोपं झालंय, पण बरं झालं. टाईल्स वर स्मूथ सर. हा इथे खेळ. पण नाईस ऑप्शन ना. हो, मोठे बॉल घरात लागण्यापेक्षा फक्त जमिनीवर मुलं खेळू शकतात. बघू दे, माझ्याकडे पास कर. आईकडे पास कर. माझ्याकडे पास कर. आपोआप येणार तो तुझ्याकडे. बाबाकडे गेला. आजच लागलाय. आजच लावलाय इंटरकॉम. खाली गेला. हो, सोफा आलो बघ. आला इथे मार. इथे हे बघ, पाय पुसण्याला अडकला की तो. पाय पुसण्याला अडकला. मला दे ना, माझा बॉल आहे. मार ना मग. राहूचा बर्थडे या वेळेला पूर्ण फुटबॉल मध्ये झालाय ना राहू. सगळं फुटबॉल रिलेटेड आलेलं आहे. तर मगाशी जसं आपण बघितलं एअर पॉवर्ड होवर बॉल आहे हा. त्याच्यानंतर LED लाईट आहे, त्यात पॅडेड बंपर असतो, त्याला टाईप-C आपला चार्जर असतो, त्याने हा चार्ज होतो. म्हणजे सेलची गरज नाहीये. आणि मुलं असा तो खेळू शकतात मस्त. त्यांचा बराच वेळ याच्यात जाऊ शकतो घरी. आणि जसं मी मगाशी म्हटलं, आपले जे नॉर्मल बॉल असतात त्याने काही आपल्या घरातलं फुटू शकतं याच्याने. त्यापेक्षा हा बॉल खेळलेला छान मस्त. आणि भरपूर वेळ जातो ना मुलांचा. मग काय, म्हणजे आमच्याकडे असं होतं की जो मोठा बॉल आहे तो राहूचं म्हणणं असतं, बाबा तू माझ्या बरोबर फुटबॉल खेळ. आता तुम्हीच बघू शकता, आता त्याला कोणी नको, आम्हाला सांगते तुम्ही खेळू नका. सो हा चेंज तर पहिल्याच दिवशी दिसला. अरे देवा. आता ते तू सांभाळायचं राहू. सोफ्याच्या खाली जायला लागलं की पायाने अडवायचा फुटबॉल सारखा. थांबा जरा बाजू. अरे जातोय ना तू. मग मी माझा आवरून घेऊ का तोपर्यंत? जरा भांडी वगैरे. बरं खेळतो. आणि
आणि मग आपण निघू. आता इथे फुटबॉल खेळतोय, सो मला 10-15 मिनिटांनी जाऊया. तर मग माझी दुपारची सगळी भांडी घासून झालेली ती मी पटकन लावून ठेवते आणि ही अगदीच थोडीशी आत्ताची चहाची आहे ती घासून घेते, म्हणजे माझं सुद्धा एकीकडे काम होऊन जाईल. तर राहू रेडी आहे खेळायला जायला. त्याची त्या दिवशी आम्ही ही जी बॅग घेतली होती खेळायला जाण्यासाठी सगळं त्याच्यात भरलेलं आहे. पाण्याची बॉटल, फुटबॉल आणि नॅपकिन. चल लवकर, माझं ऑफिस सुरू आहे. हो, ब्रेक संपत आला माझा. तो अजून दाखवतोच आहे. चलो चाललो मी आता काम करायला. बाय बाय. चलो बाय बाय. मी चाललो काम करायला. बाय बाय. माझं इथे ऑफिस सुरू आहे. ब्रेक होता, सो पटापट आम्ही अनबॉक्सिंग करून घेतलं. परत आता कामाला बसतो. चलो बाय बाय. हा येतो. बॅग बिग बघ. परत ब्रेक मिळाला की जा घेऊन जा. तर मी आणि राहू टर्फवरती पोहोचलो. तर राहू खेळायला लागलाय आणि थोड्या वेळाने त्याला घरी घेऊन जाईल आणि आपण परत भेटूया. सो स्टे ट्यून. हां, वर्ल्ड कप जिंकले. बर्थडे गिफ्ट वाला जो बॉल आलाय ना तो, हां आता घरी जाऊन तो फुटबॉल. आम्ही घरी पोहोचलेलो. फ्रेश झाली आहे. राहूला सुद्धा फ्रेश केलंय. फुटबॉल खेळायला घेऊन गेले होते आणि आल्यानंतर छान देवासमोर दिवा लावलाय. राहूला सुद्धा भूक लागली होती, मग त्याला जरा दूध प्यायला दिलं, कारण मगाशी तुम्ही बघितलं असेल गिफ्ट आल्याच्या नादामध्ये आम्ही दूध सुद्धा प्यायलो नव्हतो. पण आता भूक लागलेली, सो त्याला दूध दिलंय प्यायला आणि परत तो खेळायला लागलाय. पुष्करचं सुद्धा ऑफिस सुरू आहे आणि आता मला थोडासा निवांत वेळ मिळालाय, सो जरा बसले. म्हटलं त्यानिमित्ताने तुमच्याशी सुद्धा जरा गप्पा होतील. आणि बाकी माझं तर सकाळपासून डेली रुटीन सुरू आहे नेहमीचंच आपलं. सकाळी उठून चहा, नाश्ता, त्याच्यानंतर घरातली कामं, केर, लादी, भांडी, सकाळची देवाची पूजा. आणि आज राहू स्कूलला गेला नव्हता, कारण काल त्याचं तसं बड्डे सेलिब्रेशन वगैरे सगळं स्कूलला झालेलं आणि नंतर आम्ही कामानिमित्त इथे आलेलो, सो आज तो स्कूलला गेला नव्हता. आणि बाकी नंतर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की आज फर्स्ट टाईम लंचला पूर्ण स्वयंपाक मी कुकटॉपवरती केला होता. वरण भात आधीच ऑलरेडी केलेला आहे, पण भेंडीची भाजी, पोळी, जी पोळीचीच मेन शंका होती की होईल की नाही, पण मस्त पोळ्यासुद्धा छान झाल्या होत्या. असं दुपारचं आज लंचसुद्धा छान झालं आहे आमचं. आणि नंतर थोडासा आराम केला. म्हटलं चला दुसरासुद्धा व्लॉग शूट करायला घेऊया, जो तुम्ही आत्ता बघताय. सो माझं इव्हिनिंग रुटीनला सुरुवात झाली होती. आणि कसं आहे, रोज असं ईच अँड एव्हरी गोष्ट शूट नाही करता येत, पण जसं पुष्करला त्याच्या ऑफिसमधनं वेळ मिळतो किंवा थोडंसं माझीसुद्धा इतर कामं आवरली जातात, मग आम्ही लगेचच म्हणतो चला आता दुसरा व्लॉगसुद्धा सुरू करूया. आणि तेवढ्यात तुम्ही बघितलं असेल की चहाच्या वेळेला राहूचं अजून एक गिफ्ट आलं होतं. सो यावेळेला जसं मी आधीच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगते की राहूला सध्या फुटबॉल प्रचंड आवडायला लागला आहे. सो सगळं त्याच्या रिलेटेड, फुटबॉलच्या रिलेटेड यावेळेला राहूला घेऊन दिलं आहे. आणि मला वाटतं आपल्या प्रत्येक पॅरेंट्सचंच असं असतं की मुलांना काय आवडतंय किंवा त्यांचा कल काय असतो, ह्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी घेत असतो. माझं आणि पुष्करचं सुद्धा थोडंसं असं आहे. राहूला जे आवडतंय ते आम्ही त्याला टी व्हीवर बघायला देतो, किंवा जर मोबाईल तो बघत असेल तर त्यात स्पेसिफिकली जे यूट्यूब किड्स असतं तेच त्याला आम्ही डाउनलोड करून दिलं आहे. आणि राहूला थोडंसं आहे की राहूला नवनवीन गोष्टी बघायला फार आवडतात. म्हणजे जसं आता युरो कप आम्ही बघत होतो तेव्हा राहूला ती फुटबॉलची आवड निर्माण झाली. मग तो प्रत्येक वेळेला पुष्करकडे जाऊन असं असतं की बाबा मला ही मॅच लावून दे, किंवा बाबा तू मला ती मॅच लावून दे. सो आपल्याला कळतं की मुलांना काय आवडतंय. म्हणूनच खरं तर यावेळेला राहूला सगळं फुटबॉलचं किट घेतलं होतं. तुम्ही बघितलं असेल, छान सगळी जर्सी, स्टड्स घालून खेळायला गेलेला. आणि दुसरासुद्धा जसं म्हटलं गिफ्ट आलं आहे ते सुद्धा फुटबॉलच मागवलेला. तो फ्लोअर फुटबॉल आहे ॲक्च्युली. जसं पुष्करने मगाशी सांगितलं की घरात खेळायला मुलांना सोपं आहे. सो आज त्याला ते डबल झालं आहे की हा सुद्धा फुटबॉल मिळाला आणि माझ्याकडे ऑलरेडी आहे. अशी मजा मस्ती मुलांची तर आपल्या सुरू असतेच. आणि नंतर मी राहूला खेळायला घेऊन गेलेले आणि आता घरी आली आहे, छान फ्रेश झाली आहे. जरा बसले, म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया. आणि काय पुढचं रुटीन तर आहेच, डिनरची तयारी करायची आहे. बघूया म्हणते गरम गरम भात, वरण असं सिम्पलच करूया डिनरला. जाते परत बॅक टू किचन. आणि आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.